एकनाथ शिंदेंच्या भेटीला अश्विनी भिडे. मुंबई पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे स्पर्धेत. शिंदेंचं मन वळवण्यासाठी भिडे यांचे प्रयत्न. रुपाली चाकणकरांनंतर नीलम गोरे निशाण्यावर. गोरे आणि खरात यांच्यात आर्थिक लागेबांधे. तृप्ती देसाईंकडून नवा दावा. खरातशी आर्थिक संबंधाचा आरोप गोरे यांनी फेटाळला. कुठल्याही भोंदूला न भेटण्याचा नीलम गोरे यांचा दावा. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस करणार प्रचार. मुख्यमंत्री फडणवीस घेणार 2 ते 3 सभा. बस्तरमधून माओवादी जवळजवळ संपुष्टात. गृहमंत्री अमित शहांकडून माओवाद विरोधी धोरणांचं समर्थन. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदावर गुन्हा दाखल. साखर कारखान्याच्या नावाखाली जमिनी लुबाडल्याचा आरोप. ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या अफवाच. संजय राऊतांची ऑपरेशन टायगर विरोधात भूमिका. अशोक खरातच्या कार्यालयाचा डिजिटल पंचनामा. खरातच्या कार्यालयातून एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे केले जप्त. खरातच्या मंदिरावर भाजपा नेत्याची मेहरबानी. पर्यटनस्थळांच्या यादीत नसतानाही ईशान्येश्वर मंदिराला कोटभर निधी. बुवाबाजी पलीकडे हे खरातचे उपद्व्याप. भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती. तपास यंत्रणांच्या निशाण्यावर खरातचे चार्टर्ड अकाउंटंट. काळ्या पैशाचा वाटा पोलीस शोधणार. खरातच्या मोबाईलमध्ये सापडली अनेक सांकेतिक नावं. अतिमहत्वाच्या नंबरसाठी खरातकडून कोडवर्डचा वापर. तब्येतीच्या कारणानं तुषार दोषी रजेवर. सातारा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवल्याची चर्चा. म्हाडाच्या 2640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत. अर्ज विक्री नोंदणीला सुरुवात. सुट्टीच्या दिवशी काढले 207 शासनादेश. तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी हजर होते कामावर सरकारी बाबू. सौदी तळावर इराणनं अमेरिकेचं विमान पाडलं. इराणनं सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला हल्ला. इस्रायलमधील हैफातील नौदल तळावर क्षेपणास्त्र हल्ला. क्षेपणास्त्र डागल्याचा हिजबुल्लाहचा दावा. हल्ल्यानंतर तेल शुद्धीकरण कारखान्याला आग. तेलंगणात पालक आधार विधेयक मंजूर. आई वडिलांना निराधार सोडल्यास 15% पगार कपात. पहिल्यांदाच आमदार खासदारही कायद्याच्या कक्षेत. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट. वाशिम धुळ्यासह शिर्डीत पावसाची हजेरी. आणखी 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. मुंबईतही हलक्या सरी बरसण्याची शक्यता.